राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये शक्य तिथं मवियासोबत आघाडी करा अशा सूचना शरद पवारांनी आपल्या नेत्यांना दिल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल मुंबईमध्ये सिल्वर ओक या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली। नगरपालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजप सोडून शक्य तिथं कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली होती। मात्र यावेळी तो कित्ता गिरवला जाणार नाही असं सध्या तरी दिसतंय। कालच्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, अशोक पवार, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश पुधावले। निलेश, नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांसाठी युती आघाडीचा जो किस्सा आहे तो पुन्हा एकदा शरद पवार गिरवणार का अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झाली आहे। कारण त्यांना स्पष्टपणे निर्देश दिलेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता तोंडावर आहेत आणि या निवडणुकांमध्ये भाजप सोडून पुन्हा एकदा तुम्ही कुणासोबतही युती आघाडी स्थानिक पातळीवर करू शकता अशा पद्धतीचे ते निर्देश आहेत। मात्र आता सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत। या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र शक्य होईल तिथं महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। काल शरद पवारांच्या उपस्थितीत सोमवारी सिल्वर ओक निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडली होती। त्याला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासोबतच रोहित पवार, बाळासाहेब पाटील, सर्व माजी आमदार, आजी आमदार देखील त्या बैठकीला उपस्थित होते। खासदार अमोल कोल्हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे या सूचना देण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। ठीक आहे, धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। तर शरद पवार यांच्या निवासस्थानी काल ही महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।